नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अमेरिकेमध्ये मिनियापोलिस 25 मे 2020ला जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका आफ्रिकन अमेरिकन माणसाला तिथल्या पोलिसांनी पकडलं आणि त्या पोलिसांनी त्याच्या मानेवरती गुडघा ठेवला आणि त्याचा श्वास कोंडला. 8 मिनिट 46 सेकंद तो त्याच्या मानेवरती गुडघा रोवून बसलेला होता. त्याचा परिणाम म्हणून जॉर्ज फ्लॉइडचा तिथंच मृत्यू झाला. अमेरिकेमध्ये किंवा जगभर तुम्ही गुगलही करून पाहू शकता, 846 हा एक सांकेतिक आकडा आहे. तसाच महाराष्ट्रामध्ये आता 17.5 हा एक सांकेतिक आकडा बनणार आहे. काल सकाळी 10 वाजता काल मी जो भाग केला होता की पुण्यामधल्या 3 दलित समाजाच्या तरुणींवरती पोलिसांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये नेऊन कसा अत्याचार केला, हे जॉर्ज फ्लॉइडचं उदाहरण मुद्दाम सांगितलंय. नेऊन अत्याचार केला. तिथं नेऊन अत्याचार केल्यानंतर काल सकाळी 10 वाजता या पीडित असलेल्या 3 दलित समाजाच्या मुली आणि श्वेता पाटील ह्या पोलीस कमिशनर ऑफिसला गेल्या होत्या FIR नोंदवण्यासाठी, ॲट्रॉसिटीची FIR नोंदवण्यासाठी. सकाळी 10ला गेल्या. सकाळी 10 वाजेपासून रात्री 3:30 वाजेपर्यंत त्या तिथं होत्या. 17.5 तासानंतर रात्री 3:30 वाजता पोलिसांनी त्यांना लिहून दिलं. म्हणजे निर्लज्जपणाचा कसा कळस आहे, लिहून दिलं. 17.5 तासाच्या या सगळ्या छळवादानंतर, ऑर्डियल नंतर पोलीस कमिशनर ऑफिसला त्या होत्या. त्यांना संदीप देशमाने, कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांच्या सहीनी एक पत्र देण्यात आलं रात्री 3:30ला. त्याच्यावर तारीख सुद्धा आजची टाकलेली आहे, 4 तारखेची. म्हणजे स्वाभाविक आहे, 12 वाजून गेलेले होते. त्यात त्यांनी असं दिलंय की वरील संदर्भान्वये असे नमूद करण्यात येते आहे की संदर्भ 1 नुसार दिलेल्या पत्रानुसार व संदर्भ 2 नुसार प्राप्त अर्जानुसार तक्रारींचे अवलोकन केले असता प्रथम दर्शनी घडलेली घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथम दर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्यायसंहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचं दिसून येत आहे, असं पत्र लिहून दिलं. आता सकाळी 10 वाजता ज्या वेळेला श्वेता आणि तिच्याबरोबर या पीडित मुली या त्या ठिकाणी हे FIR नोंदवण्यासाठी गेल्या, त्यावेळेला त्यांना नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे मग त्यांनी त्याच आवारामध्ये बसून घेतलं. त्या तिथं बसून घेतल्यानंतर श्वेता ही अनेक वर्षांपासून काम करते पुण्यामध्ये, तर तिच्या समर्थनासाठी, तिला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथं वेगवेगळे कार्यकर्ते यायला सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्या पीडित मुलींच्या समर्थनासाठी, त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि तक्रार नोंदवून घ्यावी यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसले. आणि ते सगळं श्वेता दिवसभर फेसबुकवरती रात्री 3:30 पर्यंत ही टप्प्याटप्प्याने लाईव्ह करत होती. जे जे घडत होतं ते सर्व लाईव्ह करत होती. हे मुद्दाम सांगतोय, याचं कारण काय हे पुढे सांगेनच मी. आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकारी होते, ते वकील होते, ते अतिशय कायदेशीर मुद्दे मांडून हे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होते. ती पहिल्यांदा तर पोलीस म्हणत होते इथं बसूच नका, इथं आंदोलन करायचं असेल तर आम्हाला आधी इंटिमेशन पाहिजे. मग यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करत नाही आहोत, आम्ही फक्त तक्रार नोंदवायला आलेलो आहोत, पोलीस कमिशनरला आम्हाला भेटायचं आहे. म्हणजे पोलीस कमिशनर नाहीये. मग म्हणे आम्ही वाट बघतो आहोत, आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही घोषणा देत नाही, आम्ही काहीच करत नाही, पण आम्ही इथं त्यांची वाट बघणार आणि आम्ही इथून जाणार नाही. आणि पोलीस सारखे त्यांना इथून बाहेर जा, बाहेर बसा अशा पद्धतीची वागणूक देत होते. वारंवार वेगवेगळे अधिकारी येत होते आणि प्रत्येक अधिकाऱ्याला श्वेता आणि तिच्याबरोबर असलेले सगळे सहकारी हे संपूर्ण कहाणी, त्या 3 मुलींबरोबर काय काय घडलं हे सतत सांगत होते. हे पुन्हा मी सांगतोय, याचं कारण आहे की त्या 3 मुली ज्यांच्याबरोबर असे शारीरिक अत्याचार झालेले आहेत, मारहाण झालेली आहे, मानसिक छळ झालेला आहे, त्यांना सेक्शुअली अब्यूज केलेला आहे, त्यांची मानहानी केलेली आहे, अशा त्या मुली यांना स्वतःबरोबर काय घडलंय
हे सांगावं लागत होतं, वारंवार सांगावं लागत होतं आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना सांगायला लागत होतं. म्हणजे तेच म्हणजे वेगवेगळा मुखवटा घातल्यासारखे फक्त एक वर्दी समोर यायची, त्या वर्दीला यांनी परत ते कहाण्या सांगायच्या. कुठल्या पद्धतीच्या ट्रॉमामध्ये त्या 3 जणी जात असतील आणि त्यांच्यासाठी भांडणारी श्वेता जात असेल, कल्पना करू शकत नाही. पण हे सर्व सहन करत होत्या. संध्याकाळी एक वेळ अशी आली की त्यातल्या एकीला तिथंच चक्कर आली. चक्कर येऊन ती खाली पडली. तिला हातात पाण्याची बाटली धरता येत नव्हती. हे सर्व त्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये महाराष्ट्राला बघायला मिळत होतं, पूर्ण महाराष्ट्राला. आणि हे सगळं झाल्यानंतर मी राज्यभर अनेकांना फोन करून सांगत होतो. सकाळी तो व्हिडिओ पण केलेला होता. राज्यभर लोकांना सांगत होतो की त्यांच्या समर्थनासाठी उभं राहायला हवंय. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाचे, हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्याबरोबर त्यांचे काही पदाधिकारी, त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष हे त्या ठिकाणी पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे खूप पदाधिकारी तिथं आलेले होते, कार्यकर्ते आलेले होते ऑलरेडी. प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली मायदेव आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर हे दोघं त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत या मुलींना आतमध्ये सुद्धा येऊ दिलेलं नव्हतं. म्हणजे पोलीस कमिशनरच्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये प्रवेश सुद्धा करू दिलेला नव्हता. आणि त्याच्या आधी म्हणजे सकाळी त्या DCP संभाजी कदम यांच्याबरोबर त्यांचं काय फोनवर बोलणं झालं. फोनवर बोलत होते, आतून बाहेर फोनवर बोलत होते. आत या म्हणत नव्हते, आत बसा म्हणत नव्हते. या मुली सकाळी 10 वाजेपासून उपाशी रात्री 3:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होत्या. त्याच्यातच त्या मुलीला चक्कर आली, त्यातल्या एका पीडित मुलीला. त्यांच्या इकडे कोणी बघायला तयार नव्हतं. या सगळ्या सिच्युएशन मधून जात अखेर हे नेते मंडळी तिथं पोहोचल्यानंतर यांना आतमध्ये प्रवेश मिळाला. आणि त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर तिथं कोण अधिकारी रंजन कुमार आहेत, त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं ते हिंदी भाषिकेत म्हणून पण मराठीत बोलत होते. तर त्यांच्याशी चर्चा करायला त्यांच्या दालनामध्ये हे सगळे जण जमले. आणि पुन्हा तेच की औरंगाबादची अशी FIR होती आणि मग असं होतं. त्यावेळेला श्वेता पाटीलनी पुढे येऊन सांगितलं की आम्ही हे यासाठी आलोच नाहीये, ती काय मिसिंगची केस होती त्यासाठी आम्ही आलोच नाहीये. पण एक मुलगी जिला तिचा जीवाला धोका आहे असं वाटतं सासरच्यांकडून, अशा मुलीचा जीव वाचावा म्हणून एक रात्र माझ्या मैत्रिणींनी तिला आपल्या खोलीमध्ये आसरा दिला. आणि त्याच्याबद्दल या मुलींबरोबर काय काय घडलं आणि हे सकाळपासून 10 जणांना आम्ही सांगितलंय, हे मी आता शेवटचं सांगते, यानंतर पुन्हा सांगणार नाही, हे ती बोलली. रडत सांगितलं. तिला सुद्धा, श्वेता पाटीलला सुद्धा रडू येत होतं हे सगळं सांगत असताना. समोर अंजली मायदेव, रोहित पवार आणि सुजात आंबेडकर उभे होते. त्यांच्या समोर ती रडून सांगत होती की माझ्या मैत्रिणींना कसा छळ केला गेला आणि कुठल्या ट्रॉमामधून त्यांना जावं लागतंय आत्तापर्यंत, आणि याची कोणाला फिकीर पडलेली नाही. त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करून घ्या हा आग्रह केला जात होता. त्यावरती पुन्हा ते सांगायला लागले की नाही आम्हाला चौकशी करायला लागेल वगैरे वगैरे. मग तिच्याबरोबर असलेले सहकारी वकील वगैरे यांनी त्यांना कायदा समजावून सांगितला अॅट्रॉसिटीचा. मी मुद्दाम त्याची पण एक प्रिंटआउट काढून ठेवली या सगळ्याची, की हा अख्खा अॅट्रॉसिटी ऍक्ट काय सांगतो. म्हणजे मुळामध्ये पनिशमेंट फॉर निग्लेक्ट ऑफ ड्युटीज असा एक सेक्शन 4 आहे या शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट मध्ये. त्यात 4 नंबरचा हा सेक्शन आहे की कर्तव्य बजावण्यासाठी दुर्लक्ष केलं तर त्याबद्दल सुद्धा शिक्षा होईल. हे या पोलीस अधिकाऱ्यांना माहित नाही असं नाही, त्यांना माहिती आहे, तरीही ते टाळाटाळ करत होते. तो कायदा असं सांगतो की अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करायला आल्यानंतर चौकशी वगैरे नाही, ताबडतोब FIR नोंदवायची. मी मुद्दाम हवं तर वाचून दाखवतो. इट शॅल बी द ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू मेक अरेंजमेंट्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ विक्टिम्स. हे इतकं क्लिअर कट याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर इट शॅल बी द ड्युटी ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अँड स्टेशन हाऊस ऑफिसर to record the complaint of the victims, informants or witnesses against any kind of intimidation, coercion, inducement or violence or threats of violence, whether given orally or in writing. And a photocopy of the first information report shall be immediately given to them
फ्री ऑफ कॉस्ट, की अशी तक्रार दाखल करायला आलेल्या तक्रारदार किंवा साक्षीदार किंवा माहिती असलेला इन्फॉर्मर हे जर आले तक्रार दाखल करायला अॅट्रॉसिटीची, तर ताबडतोब ती तोंडी सांगो का लेखी असो, ती ताबडतोब FIR नोंदवून घ्यायची आणि त्याची FIR ची कॉपी मोफत फ्री ऑफ कॉस्ट त्यांना हातात द्यायची. हा कायदा आहे आणि याचं कायद्याचं उल्लंघन तिथं बसलेले डेप्युटी कमिशनरच्या दर्जाचे पोलीस अधिकारी, कमिशनरच्या दर्जाचे पोलीस अधिकारी करत होते. हे सगळा खेळ चाललेला होता. त्या सगळ्या त्यांच्या संभाषणामध्ये हे समजलं की त्या CCTV फुटेजमध्ये तिथं त्यांना मारहाण केलेली नाहीये, कारण त्यांना वरती अशा खोलीत नेलं जिथं CCTVच लावलेलं नाही. अशा भारतभरामध्ये अशा पोलीस स्टेशन्समध्ये अशा ज्या खोल्या आहेत जिथं CCTV नाही, अशा सगळ्या खोल्या पाडून टाकायला हव्यात. कारण सुप्रीम कोर्टाचा हा नियम आहे, कायदा आहे की पोलीस स्टेशनमध्ये CCTV हे कंपल्सरी आहे आणि जे जे पोलीस स्टेशनमध्ये होईल ते सगळं CCTVत रेकॉर्ड केलं गेलं पाहिजे. जाणीवपूर्वक त्यांना अशा खोलीत नेलं गेलं, त्या मुलींना मारहाण करण्यापूर्वी अशा खोलीत नेलं जिथं CCTV नाही आहे. हा सुद्धा गुन्हा आहे. हायडिंग ऑफ एव्हिडन्स किंवा पुरावा नष्ट करणे किंवा पुरावा होऊच देऊ नये यासाठीचा हा सुद्धा गुन्हा आहे. तरीही हे करत होते पोलीस अधिकारी. मुळात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेण्याचा अधिकार हा ACP आणि त्यावरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहे. हे पत्र जे दिलेलं आहे, हे पत्र तिथल्या सिनियर PIच्या नावाने दिलेलं आहे. याचा अर्थ पोलीस आणि यंत्रणा त्या सिनियर PIचा बळी द्यायला तयार आहे की त्याला अधिकार नसताना त्यांनी असं पत्र दिलं. हे उघड उघड याच्यामधून स्पष्ट होत आहे. आणि या पद्धतीने होणार हे सातत्याने ही मागणी करत होते. रोहित पवार बोलत होते, सुजात आंबेडकर बोलत होते, अंजली ताई बोलत होत्या, तरीही पोलीस जुमानत नव्हते. कल्पना करा, फक्त या 3 किंवा 4 मुलीच जर असत्या तर त्यांचं काय झालं असतं. त्यांना पुन्हा आतमध्ये नेऊन मरेपर्यंत मारलं असतं. हे इतके मोठे नेते वंचित बहुजन आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हे तिथं स्वतः हजर असून त्यातला एक विधानसभेचा सदस्य आहे, तरीही पोलिसांनी जुमानलं नाही. रात्री 3:30 वाजेपर्यंत हे सुद्धा तिथं थांबले त्या पीडित मुलींच्या आणि श्वेता पाटीलच्या पाठिंब्यासाठी म्हणून, की तक्रार नोंदवून घ्यायला हवी म्हणून. ते याचे काय परिणाम होतील हे सुद्धा रोहित पवारांनी त्यांना सांगितलं की हे सगळं आम्ही बोलू, हा विषय आम्ही राज्यभर नेऊ. सुजात आंबेडकरांनी सांगितलं की हा विषय राज्यभर वाढणार. तरीही पोलीस जुमानत नव्हते. आणि सुदैवाने श्वेता पाटील दिवसभर ती आणि तिचे सहकारी या सगळ्याचं फेसबुकवरती लाईव्ह टेलिकास्ट करत होते. त्या चर्चेमधला एक गैरसमज दूर करायचा आहे. त्यात असं झालं की हे लाईव्ह टेलिकास्ट ॲडमिसिबल एव्हिडन्स नाही असं कोणीतरी बोललं तिथं. मी मुद्दाम त्याची पण प्रिंट काढली. लाईव्ह टेलिकास्ट इज अन ॲडमिसिबल एव्हिडन्स. लाईव्ह टेलिकास्ट हा ॲडमिसिबल एव्हिडन्स आहे, हा दखलपात्र पुरावा आहे. त्यामुळे बिलकुल असं समजायचं नाही. अंडर इंडियन लॉ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स इन्क्लुडिंग लाईव्ह टेलिकास्ट आर कन्सिडर्ड डॉक्युमेंट्स अँड आर ॲडमिसिबल ॲज एव्हिडन्स. हे क्लिअर कट लिहिलेलं आहे. सेक्शन 65B specifically deals with the admissibility of electronic records. A certificate under section 65B is crucial for proving the authenticity and integrity of the electronic evidence. न्यायालयाने या सगळ्या मुलांनी लाईव्ह टेलिकास्ट जे केलेलं आहे ते लाईव्ह टेलिकास्ट आणि त्यांनी स्वतः रेकॉर्ड जे केलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याचं फॉरेन्सिक करून घ्यावं आणि 65Bचं सर्टिफिकेट घ्यावं न्यायालयाने. याचं कारण आता ही न्यायालयात लढाई जाणार, ही रस्त्यावरती लढाई येणार. एवढं सगळं होऊन 17.5 तास हा नव्या पद्धतीचा छळ करून सुद्धा पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवायला नकार लेखी दिला. हे जे पत्र आहे
देशमानेंच्या मार्फत दिलं गेलेलं, मी मुद्दाम देशमानेंच्या मार्फत दिलं गेलं असं म्हणतो, कारण देशमानेंना हे किती मान्य आहे आणि अमान्य आहे माहीत नाही. हे देशमानेंचं पत्र शेवटी वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर त्यांना सही करावीच लागली असेल, अंडर ड्युरेस, दबावामध्ये येऊन. पण या निमित्ताने त्यांनी लिहून दिलं की हा आम्ही गुन्हा नोंदवणार नाही. दखलपात्र गुन्हा होत नाही. मुळात अॅट्रॉसिटी हाच दखलपात्र गुन्हा आहे. तो लिहून घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे. पण या पत्राच्या मार्फत महाराष्ट्र राज्य सरकारनी, देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला, समस्त, कारण यात जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा हा भेदभावच नाही. या 3 दलित समाजाच्या मुलींवरती झालेल्या अत्याचारासाठी श्वेता पाटील, रोहित पवार आणि इतर अनेक बहुजन समाजाचे नेते आणि मंडळी आणि कार्यकर्ते हे तिथे लढत होते आणि भांडत होते त्या न्यायासाठी. त्या या सर्वांना, महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला हा एक इशारा दिलेला आहे फडणवीस सरकारनी की येणाऱ्या काळामध्ये काय काय होऊ शकतं तुमच्याबरोबर. हा इशारा आहे आणि हा इशारा लाचार गुलामासारखा स्वीकारायचा, मान झुकवायची, तुकवायची, गुडघ्यावर टेकायचं का याच्या विरोधात संघर्षासाठी उभं राहायचं, हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. कारण या 3 मुलींबरोबर जे झालं ते उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घरामधले असलेल्या मुलामुलींबरोबर होऊ शकतं. हाच तो इशारा आहे. किती का मोठा नेता समोर येईना, जुमानणार नाही असं पोलीस करू शकत नाहीत राजकीय पाठबळ असल्याशिवाय. आणि म्हणून ती जी विवाहित महिला औरंगाबादहून पुण्यामध्ये आली, आता तिचे सासरे, ज्यांचं आडनाव सोनवणे आहे, जे काहीतरी निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, त्या सोनवणेंचं काहीतरी बीड कनेक्शन आहे. ते बीड कनेक्शन धनंजय मुंडेंशी कनेक्ट होतं असं सगळीकडे चर्चा आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य हे बर्बाद करायला निघालेत का, आणि त्याला फडणवीसांची पुन्हा एकदा साथ असणार आहे का? ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हा जो इशारा या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेच्या थोबाडावर मारलाय सरकारने की हे सगळं आणि याही पेक्षा भयंकर तुमच्या बरोबर होऊ शकतं, खबरदार विरोधामध्ये उभे राहाल तर, खबरदार तक्रारी करायला याल तर, हेच सांगण्याचा प्रयत्न आहे हा. ही वॉर्निंग आहे. या जुलमी हुकुमशाहीनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेली वॉर्निंग आहे की खबरदार न्यायासाठी भांडायला उभे राहाल, खबरदार संविधानिक अधिकारांसाठी आणि हक्कांसाठी उभे राहाल तर हे आणि यापेक्षाही वाईट तुमच्याबरोबर होऊ शकेल. ही वॉर्निंग दिलेली आहे महाराष्ट्राला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण अशा वेळेला, एरवी जाहीर भाषणांमध्ये खूप जण नाव घेतात, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं दर्शन दाखवण्याची गरज आहे. महाराष्ट्राने पुन्हा एकदा पराक्रमी होण्याची गरज आहे. हे बास झालं आतापर्यंत जे चाललं. आणि तो पराक्रम अहिंसावादी असू शकतो, काही हरकत नाही, काहीही हरकत नाही, असायला हवा. पण पराक्रम दाखवण्याची गरज आहे. अशा प्रकारची दमनशाही आणि हुकुमशाही सहन केली जाणार नाही, हे ठासून सांगण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात, गावागावात याच्या विरोधामध्ये निदर्शनं व्हायला हवीत. याच्या विरोधात हे जे सगळे कार्यकर्ते भांडतायत, यांनाही माझी विनंती आहे की विशेषतः श्वेता पाटील, सलाम आहे. तिने जे धैर्य दाखवलं आणि जी निष्ठा दाखवली मूल्यांबद्दलची, या देशाच्या संविधानातल्या मूल्यांबद्दलची, त्याबद्दल श्वेता पाटीलला सलामच आहे, काहीच शंका नाही. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की हे संपूर्ण प्रकरण व्यवस्थित ड्राफ्ट करा, चीफ जस्टिस भूषण गवईंना पाठवा आणि बघू भूषण गवई तरी मागासवर्गीयांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दलचा हा जो कायदा आहे, SC/ST चा अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट, याच्या रक्षणासाठी निदान भूषण गवई तरी उभे राहतात का, सुमोटो दाखल करून घेतात की नाही, ही संपूर्ण केस हे आता बघण्याचं आहे.
हा काळच असा आहे की सामान्य नागरिकापासून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशापर्यंत प्रत्येकाची सत्वपरीक्षा आहे. आता प्रत्येकाची ही सत्वपरीक्षा आहे. सगळ्या राजकीय पक्षांची सत्वपरीक्षा आहे की अशा जनतेच्या संघर्षाच्या विषयांमध्ये हे उभे राहतात का. हे एरवी खूप यात्रा मित्रां काढत असतात, पण संघर्षाच्या वेळेला उभे राहणार का या जनतेच्या सोबत. ही सर्वात मोठी परीक्षा आहे आणि ही परीक्षा देतात की नाही हे आपण सगळ्यांनी बघायचंय. आपण ठरवायचं यांना पास करायचं का नापास करायचं. त्यामुळे हे अतिशय गांभीर्याने घ्या. हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला इशारा आहे एका उन्मत्त हुकुमशाहीने. याचं काय करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल हे कॉमेंट करून सांगा. आणि विनंती करतो, अक्षरशः कृपा करून विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवा. जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक करा, लोकांना सबस्क्राईब करायला सांगा हे चॅनल. आता आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.